नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन आणि खूपच खास ब्लॉग मध्ये। आज चालू आहे आपल्या शेतामध्ये ऊसाची लागवड। पण मित्रांनो, आजकाल शेतीमध्ये खर्च एवढा वाढलाय की ऊस लागवडीसाठी तब्बल 10,000 रुपये एकर मजुरी चालू आहेत। एवढा मोठा खर्च परवडणारा नाही, त्यामुळे बाहेरून एकही मजूर न लावता घरच्या घरी ऊस लागवड चालू आहे। सुरुवातीला ट्रॅक्टरने कडक मशागत करून 3.5 फुटाची सरी पाडून घेतली आहेत। आम्ही स्वतः ऊस तोडून त्याचे बेणे तयार करून आता शेतामध्ये पसरवण्याचे काम चालू आहे। ऊसाचे 2 ते 3 डोळे वेगळे करून त्याचे तुकडे केले जातात। जास्त मोठे किंवा जास्त छोटे तुकडे न करता 2 ते 3 डोळे ठेवल्यामुळे उगवण क्षमता अधिक वाढते। हे कटिंग केल्यानंतर ते सऱ्यांवर अशा पद्धतीने पसरवलं जातं। अशा पद्धतीने पसरवल्यामुळे ते पाण्यात दाबण्यासाठी अधिक सोपं जातं। तर मित्रांनो, फायनली आपलं बेणं पसरवण्याचं काम बऱ्यापैकी झालं आहे। आता वेळ आहे मोटर चालू करण्याची। आजचं वातावरण बघा किती छान आहे। चला मोटर चालू करूया। मित्रांनो, आपल्या हिरेमध्ये बघा किती पाणी आहे, किती गच्च भरलेले आहेत। आणि हे बघा पाणी पडले आता आपल्या शेतामध्ये। आता हे पाणी सऱ्यामध्ये फिरायला लागलं की लगेच आपण हे बेणं दाबून घ्यायला सुरुवात करणार आहोत। पाण्याचा प्रवाह मध्यम ठेवला आहे, जेणेकरून जास्त माती वाहून जाणार नाही आणि सर्व सऱ्या एकसारख्या समान दिसतील। सरी बऱ्यापैकी भिजली आहेत। आता आपण बेणं दाबायला सुरुवात केली। ठराविक अंतरावर बेणं ठेवून त्यावर पाय देऊन ते जास्त खोल किंवा उघडं राहणार नाही याची काळजी घेतली जाते। बेणं बुजवताना बेणाचा डोळा तुटणार नाही याची काळजी घ्यावी लागते। या पद्धतीमध्ये पाणी आधीच सोडले असल्यामुळे माती मऊ असते आणि बेण्याला चारही बाजूने ओल मिळते, त्यामुळे उगवण क्षमता 90 ते 95% होते। सुक्या पद्धतीत आधी बेणे लावून नंतर पाणी द्यावे लागते। यात काही वेळेस बेणे वाहून जाण्याची शक्यता असते। या पद्धतीत श्रमाची बचत होते। मऊ मातीमुळे सर्व बेणे एका खोलीवर दाबले जाते, यामुळे उगवण क्षमता अधिक वाढते। यामुळे पुढे येणारे कोंब एकाच वेळी आणि सारख्या ताकदीने निघतात। मित्रांनो, ऊस लागवडीची माहिती आणि आपला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। पुन्हा भेटू अशाच नवीन माहितीसह। धन्यवाद।